मित्रांनो नमस्कार. येत्या 16 मार्चला मतदान होत आहे राज्यसभेच्या 7 जागांसाठी. 6 जागा महायुतीकडे आहे, त्यातील 4 जागा भाजप लढणार, 1 जागा शिंदेच्या वाटेला जाणार आणि 1 अजितदादा गटाच्या. आता मजा अशी आहे की 7वी जी जागा आहे ती महाविकास आघाडीकडे जाणार. मग नेमकं काय होणार? कारण या जागेवरूनच महाविकास आघाडी बिघाडी आहे की त्यांची एकी आहे हे स्पष्ट होणार आहे. यापूर्वीच्या जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहिल्या तर महाविकास आघाडीमध्ये काहीच आलबेल नव्हतं. म्हणजे जितका फोर्स म्हणा किंवा जितकी एकी आपल्याला महायुतीत दिसली अजितदादा वगळता, तेवढी आपल्याला महाविकास आघाडीमध्ये दिसली नाही. आणि त्याचा फटकाही महाविकास आघाडीला पालिकेत बसला, नगर परिषद, नगरपंचायत इथे सगळीकडे त्यांना फटका बसला आणि महायुतीला फायदा झाला. आता शेवटी प्रश्न असा होतो की आता 7व्या जागेसाठी काय होणार? कारण 7व्या जागेसाठी कसं आहे की शरद पवार हे सर्वात मोठे सूत्रधार ठरणार असं दिसू लागलंय. शिवसेनेच्या 20 जागा म्हणजे 20 आमदार शिवसेनेचे, 16 आमदार काँग्रेसचे आणि 10 आमदार राष्ट्रवादीचे. एकंदरीत संख्या होते 46. राज्यसभेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी लागणार आहेत 37 मतं. त्यामुळे महाविकास आघाडीने जर एकी दाखवली तर 100% त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. पण हे सर्व कुठे अवलंबून आहे तर ते पवारांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. कारण पवार नेमकं काय करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पवारांना पुन्हा एकदा राज्यसभेवर जायचं आहे. त्यांची इच्छा आहे की राज्यसभेवर काम करायचं. कारण असं म्हणतात की पवारांना डॉक्टरांनी देखील ऍक्टिव्ह राहायला सांगितलंय. पवारांनी घरी बसणं हे पवारांनाही परवडण्यासारखं नाही. त्यामुळे त्यांना राजकारणात ऍक्टिव्ह राहायचं आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना राज्यसभेवर जायचं. आता त्यांचे 10 आमदार आहेत, त्यामुळे ते 37चा जो कोटा आहे जर तो त्यांना पार करायचा असेल तर त्यांना लागणार काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची मदत. उद्धव ठाकरेमध्ये असं झालंय की उद्धव ठाकरेंचे जे सुपुत्र आहेत आमदार आदित्य ठाकरे, त्यांना असं वाटतं की ही जागा आपल्याला मिळावी. त्यासाठी त्यांनी प्रियंका चतुर्वेदी ज्या त्यांच्या फेवरेट आहे त्यांचं नाव त्यांनी पुढे केलेलं आहे. उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की आमचे 20 आमदार आहे तर आमचाच खासदार राज्यसभेवर आला पाहिजे. दुसरीकडे काँग्रेस आहे, काँग्रेसकडे 16 आमदार आहेत, पण तरी देखील काँग्रेसचं असं म्हणणं आहे की हा जो राज्यसभेचा खासदार आहे तो आमचा निवडून द्या. कारण राज्यसभेत जर विरोधी पक्षनेतेवर टिकवायचं असेल तर आम्हाला हा खासदार निवडून आणणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाकडे मदत मागितली आहे. आता येऊया आपण शरद पवार गटाकडे. शरद पवार गटाने काय केलं की सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी जाऊन भेट घेतली उद्धव ठाकरेंची की तुम्ही तुमचे 20 आमदार आमच्या सोबत जा. आता मजेची गोष्ट अशी आहे की नेमकं काय होणार? तर नेमकं असं होणार की दिल्लीवरनं रवींद्र चव्हाण जे प्रदेश अध्यक्ष आहेत भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कानमंत्र दिलेला आहे. तो कानमंत्र असा आहे की जर शरद पवार हे जर रिंगणात उतरले तर तिथे मग आपण 7वा उमेदवार द्यायचा नाही. शरद पवार यांना निवडून येऊ दे. कारण मोदी आणि शरद पवार यांच्यातील असलेले संबंध ही पहिली बाब. दुसरी बाब, आज जर तुम्ही पाहाल तर एनडीएचं जे सरकार आहे ते काठावर आहे. तिकडे उद्या जर चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांनी पाठिंबा काढून घेतला तर हे सरकार गडगडणार आहे. दुसरी गोष्ट, जे 7 खासदार आहेत शिंदे गटाचे, उद्या सुप्रीम कोर्टाचा काही निकाल येऊ शकतो, तिथेही फटका बसू शकतो. अशा वेळी शरद पवार गटाचे जे 8 खासदार आहेत ते एनडीएच्या अर्थात भाजपच्या उपयोगी पडू शकतात. भाजपला वेळोवेळी ते संसदेत मदत करू शकतात. त्यामुळे अमित शहा यांनी हा निरोप दिलेला आहे फडणवीसना की शरद पवार जर उभे राहिले महाविकास आघाडीकडनं तर आपण 7वा उमेदवार उभा करायचा नाही. मात्र जर शरद पवार उभे राहिले नाही आणि जिद्दीने काँग्रेसने आणि ठाकरे गटाने मिळून जर उमेदवार दिला तर मात्र असं ठरलेलं आहे की एनडीए म्हणजेच भाजप 7वा उमेदवार रिंगणात टाकणार. तुम्ही जर 2022ला पाहिलं तर 2022ला अशी स्थिती होती. सर्वत्र आमदार फोडून प्रत्येक पक्षाचे धनंजय माडिक यांना खासदार म्हणून राज्यसभेवर भाजपने फोडाफोडी करून पाठवलं होतं. त्यानंतर विधान परिषदेतच 2022ला संख्याबळ नसताना देखील फोडाफोडी करून प्रसाद लाड यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. त्यामुळे फोडाफोडी करण्यामध्ये भाजप आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस हे हुशार आहेत. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी हे जर एकत्र आले नाही तर 100% यांची मतं फुटणार. कारण शेवटी पैशाचा प्रश्न असतो. हे छोटे मोठे नसतात. 25 लाख, 50 लाख
असे तुम्ही मत द्या, तुम्हाला ते पैसे मिळणार असं ठरलेलं असतं. घोडा बाजाराला ऊत आला असतो, त्यामुळे साहजिकच काही आमदार हे फुटले जातात, त्यांना पुढची पर्वा नसते. आता जर 50 लाख मिळत असतील तर ते घ्यायचे. त्यामुळे सर्वाधिक कोणाला जर धोका असेल तर तो आहे महाविकास आघाडीला. पवार जर उभे राहिले नाही तर दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर आमदार फुटण्याची प्रक्रिया होईल आणि त्याचा फटका सर्वात मोठा हा मवियाला आणि फायदा महायुतीला बसेल. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर पवार भाजपच्या गळाला लागले तर सगळ्यात मोठी डोकेदुखी उद्धव ठाकरेंची असेल. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले असले तरी पवारांसारखा चाणक्य, अनुभवी, अभ्यासू असा जो महाराष्ट्रातला नेता आहे तो जर भाजपच्या पारड्यात गेला किंवा जो भाजप सोबत गेले तर त्याचा फटका निश्चितपणे उद्धव ठाकरेंना बसेल. कारण काँग्रेसवर भरोसा नाही. काँग्रेस आज जर हो सांगेल तर उद्या स्वबळावर लढेल. उद्धव ठाकरेंची साथ काँग्रेस कधी सोडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आजपर्यंत उद्धव ठाकरेंना पवारांनी साथ दिली आहे, पवारांना उद्धव ठाकरेंनी साथ दिली आहे, ती अशीच असावी. तर मला असं वाटतं की उद्धव ठाकरे गटाने शरद पवार यांच्या पारड्यात मत टाकणं गरजेचं आहे. कारण जर पवार भाजप सोबत गेले तर काँग्रेसला फारसा परिणाम होणार नाही, फटका बसणार नाही. मात्र उद्धव ठाकरे यांना निश्चितपणे त्याचा मोठा फटका बसेल. आता येणाऱ्या 1-2 दिवसात कळेल की महाविकास आघाडी काय निर्णय घेते. महाविकास आघाडीने जर पवारांना साथ दिली तर निश्चितपणे महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येणार आणि पवार राज्यसभेवर जाणार. आणि असं वाटतं की कदाचित भाजप विरोधही करणार नाही. मात्र पवार जर रिंगणात उतरले नाही आणि शिवसेनेने किंवा काँग्रेसने आपले उमेदवार दिले तर मात्र भाजप 7वा उमेदवार रिंगणात टाकेल. पवारांचे जे 10 आमदार आहेत ते तिथे वळूही शकतात आणि त्याचा सर्वात मोठा फटका हा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला बसेल. पण महाविकास आघाडी देखील फुटेल. तुर्ते एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.